गणेशदादा शिंदे यांना मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानित करूया आणि कॉम्बॉक्स मध्ये जाऊया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. पहिल्या ओव्हरला सुरुवात होते. पहिला बॉल रिलीज करत असताना बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि पहिल्या बॉलमध्ये जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होतीये. राहुल गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना सुमित आणि राजू कंक अशी सलामीची जोडी पाहायला मिळते. अंशिका 11 टीम टॉस जर पाहिलं तर टॉस जिंकलाय टीम काळेश्वर वॉरियर्स टीमने आणि निर्णय घेतला की आम्ही फिल्डिंग करू. काळेश्वर वॉरियर्स टीमचा विचार केला तर अमोल दादा मालुसरे आणि अनंत दादा मालुसरे पवार यांचा संघ देखील आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अंशिका 11 हा संघ विकासदादा मोरे आणि किरण दादा मोरे. त्याच दरम्यान थ्रू द कव्हर काय स्ट्रोक लगवला इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय. KSK प्रीमियर लीग 2026 चा पहिला क्रॅकिंग चौकार बॅट्समन राजू कंकच्या बॅटमधून चौकार. इंजेक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. सँडी सर आपण जर पाहिलं तर दोन्ही बॉल जो पहिला एक चौकार आला नाही हा बॉल देखील शॉर्ट बॉल पाहायला मिळाले आणि शॉर्ट बॉल मध्ये ज्यावेळेस बॅट्समनला रूम द्याल ना त्यावेळेस बॅट्समन आपलं काम करेल. 2 चौकार पाहायला मिळाले या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये अगदी बॉल बाउंड्री लगत जाऊ शकला नाही पण दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पहिल्या ओव्हरमध्ये सँडी सर जर पाहिलं तर चांगली दमदार सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या 5 बॉलमध्ये 11 धावा. काय म्हणाल? नक्कीच विघ्नेश 11 धावा 5 आणि जर अंदाज घेतला तर खेळपट्टी तर पहिल्यांदा अंदाज घेतला जातो बॅटरकडून म्हणून ही ठीकठाक अतिशय चांगली संयमी सुरुवात म्हणते. डेफिनेटली शेवटचा बॉल आहे. पुन्हा एकदा राहुल गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना ऑन साइडला फटका दमदार आहे. एलिव्हेशन नाही आहे. सुजित शेवाळे चूक करणार नाही. फलंदाजाला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय अंशिका 11 टीमला. पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. 11 वर 1 गडी बाद. तुम्ही बॅक टू द डगआउट.
अगदी वाईड लाईनच्या अगोदर बॉल पडलाय, त्यामुळेच लिगल बॉल मानला जातोय. खूप चांगली गोलंदाजी व्हेरिएशन पाहायला मिळते सुजित शेवाळच्या माध्यमातून. पुढला बॉल बॅकफुटवर गेला, त्याला पंच केलं डीप स्क्वेअर ऑफ द पॉइंटला, क्षेत्ररक्षण पळायला पण चेंडू जाईल सरळ, त्याला बिट करून सिमेंटच्या बाहेर. अरे पार फरार 4 रन. रोशन प्लीज. कोपरखेनीचे ज्येष्ठ क्रिकेटर जितेंद्र दादा म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. वेलकम सर, सुस्वागतम. खूप शॉर्ट पिच डिलिव्हरी आरामात बॅकफुटवर जाताना हॉरिजन बॅटमधून सर पाठवलं चौकारच्या दिशेने. हॅट्रॅकवर त्याचे सुपरली बॉलिंग. थोडंसं जास्त लवकर खेळण्याचा प्रयत्न, म्हणजे सपोल होऊन जास्त येतो लवकर विघ्नेश. डेफिनेटली, पण हा बॉल अतिरिक्त बाउन्स होता, त्यामुळे अंपायरने दंडित केले गेले. व्हाईट बॉलचा इशारा केला ना त्याला, कारण की सतीश कदम हा बॅटिंग जर पाहिलं तर त्याच्या अगदी डोक्यावरून बॉल गेला होता, त्यामुळेच व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. कमबॅक केलं, वापसी करणे मी तर म्हणेन सुजित शेवाळने. जरी 11 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात, या ओव्हरमध्ये 5 बॉलचा खेळ संपलाय. 23 वेरिक आणखी एक चांगला अलॉंग द कार्पेट, क्षेत्ररक्षण दूर आहे तिथे पर्यंत पोहोचेल. त्याच्यानंतर वॉट अ लवली फिल्डिंग, स्टँडर्ड वाढवणं फिल्डिंग, वॉट अ सुपर फिल्डिंग, अतिशय दर्जेदार फिल्डिंग. परंतु 2 धावा मात्र सहज सतीश बॅट मधून येताना, आणि धावसंख्या मात्र 25 वर 1. सतीश 2 ओव्हरचा खेळ संपलाय. मी विघ्नेशकडे येतो. विघ्नेश 2 ओव्हरचा खेळ जे पॉवर प्ले होतं ते संपल्यात. 25 वर 1 थोडंसं गीत याच्यानंतर येईल. विघ्नेश 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या होत्या, पण मागच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर सुजित शेवाळने 14 धावा खर्च केल्यात. 25 धावा धावफलकावर लागलेत 1 गड्याच्या मोबदल्यात. बघा टाइम सेट झाला, त्यामुळेच दोन्ही टीमला देखील सूचना असेल की तुमच्याकडे जो निर्धारित वेळ आहे त्या निर्धारित वेळामध्ये तुम्हाला सामना संपवायचा आहे, या गोष्टीकडे देखील लक्ष द्या. 25 धावा सध्याची स्थिती जर पाहिली तर राजू कंक आणि सतीश कदम हे 2 बॅटर आता चांगले सेट झालेत आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 25 धावा धावफलकावर लागलेत. येस, शिंदे ब्रदर्स आणि शरयू स्ट्रायकर्स 2 कॅप्टनने चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण शिंदे ब्रदर्स आणि शरयू स्ट्रायकर्स या दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा प्लीज. टॉस इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल, मॅन्डेटरी असेल, त्यामुळेच या गोष्टीकडे लक्ष द्या. चेक आणखी एक महत्वाची सूचना आपण देऊया. 3 ओव्हरच्या नंतर स्ट्रॅटेजिक टाइम आउट असेल, तो देखील 2 मिनिटाचा असेल, याची देखील नोंद दोन्ही संघनायकांनी घेणं गरजेचं राहील. 3 ओव्हरच्या नंतर आपण स्ट्रॅटेजिक टाइम आउट ठेवलाय, तो 2 मिनिटाचा आहे. ओके, खूप छान असं अजून टाइम मॅनेजमेंटचा विचार केला तर खरोखर श्रेय देतो त्या पूर्ण कमिटीला. प्रत्येक गोष्ट एकदम बारकाईने पाहिले जाते विघ्नेश. डेफिनेटली खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. KSK प्रीमियर लीग 2026चा घमासान तुम्ही अनुभवताय. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 25 वर 1 गडी बाद अशी सुरुवात पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना टीम अंशिका 11 टीम चांगल्या स्थितीमध्ये आहे. 5 ओव्हरचा सामना आहे. षटक क्रमांक राहुल जाधव गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना टप्पाचा बॉल आहे. बॅटची एज लागली होती का? लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू होते फरार. अंपायरचा इशारा काय येईल त्याकडे पाहिलं जाईल आणि हा येतोय ट्रॅकिंग चौकार. राजू कंगच्या बॅटमधून चौकार आलाय. अगदी बॅटची एज लागली होती, म्हणजेच गोलंदाजी करत असताना अगदी चांगला बॉल पाहायला मिळाला होता. विकेट किपर कडून चूक झाली आहे आणि राजू कंग सारख्या विकेट अगदी पतन होता होता वाचलाय आणि जीवनदान मिळते. 4 धावा मिळतील. 4 धावांना टीमची धावसंख्या 29 आकड्यावर. 29 ऑन स्कोरबोर्ड. 29 धावा. चांगली सुरुवात आहे, दमदार सुरुवात आहे. टॉस हरल्यानंतर बॅटिंगसाठी टीम उतरली आहे. खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजू कंक हा देखील अगदी कच्च्या गुरुचा चेला नाहीये. भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये सेवा केलंय. बॅटमधून येतोय अगदी क्रॅकिंग चौकार. 4 धावा. सुपर बॅटिंग. ऑफस्टम्पच्या बाहेरच्या बॉलला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फेकलाय. राजू कंग सेट अन फायर. शफल होऊन हुक केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लाजवाब स्ट्रोक. राजू कंगचा धमाका सुरू आहे. राजू कंग ऑन फायर. चटकार. सुपर बॅटिंग. डेफिनेटली व्हॉट अ लवली क्विक अँड कंगने मारलेला हा डंक. सुपर स्ट्रोक यार. शॉट ऑन पोस्ट जॅक अँड मॅग्निफिसेंट टायमिंग. नो तोड. अरे जिल्ह्यामधून जे आयकॉन येतात त्या
केल्यावर कोणी अपेक्षा असणार विघ्नेश, नो डाऊट. डेफिनेटली आपल्या वाडीचं क्रिकेट, आपल्या गावाचं क्रिकेट, आपल्या जिल्ह्याचं क्रिकेट गाजवणाऱ्या खेळाडूंची निवड होतीये. ती म्हणजेच आता राजू कंगने आपला खेळ दाखवायला सुरुवात केली आहे. टीमची धावसंख्या 39 आकड्यावर 9 बॉलमध्ये 26 धावांचं योगदान देत असताना राजू कंग या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतोय. इथे फटका फसलाय की काय, टॉप एज लागलाय, चेंडू जातोय हवाई सफर, वाडा शॉट, बॅक टू बॅक 2 बॉल 2 मॅक्सिमम. राजू कंग च्या बॅट मधून येतोय आसमानी टोला, 6 धावांसाठी षटकार. सुपर बॅटिंग, मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर राजू कंग. टीमची धावसंख्या 45 लागली आहे. राजू कंगचा जर्सी नंबर जरी पाहिला तर तो देखील 45 आहे. सुपर बॅटिंग, 10 बॉल 32 धावांची एक झंझावत खेळी, म्हणजे 320च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना राजू कंग. साठी सर काय म्हणाल? सुपर बॅटिंग यार, आणि ज्याच्याकडून अपेक्षा होती की ऐकून काहीतरी करिअर केल्याने भरपूर करण्याचा एकदम इराद आहे, आणि अगदी जबल मात्र अर्धशतक त्याच्या नावाने मात्र निश्चित झंझावत दिसेल कदाचित, कारण 10 मध्ये 32 आणि त्याचा परफेक्ट मिडल बॅट. एकही चेंडू असा नाही गेला का विघ्नेश का एखाद्या बॉलरने त्याला बीट केले. त्याचबरोबर कोपरखैरणे विभागातील लोकप्रिय समाजसेवक आमच्या महाबळेश्वर तालुक्याचे सुपुत्र सन्माननीय मारुती दादा संकपाळ साहेब या ठिकाणी उपस्थित राहतात. त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. ज्या चेंडूचा तुम्ही उल्लेख केला होता आणि तो चेंडू आता पाहायला मिळतोय. ऑफस्टंपवर चांगली रणनीती आहे, त्यामुळे राहुलला त्याच पद्धतीने गोलंदाजी करावं लागेल. एखाद्या बॉलरवर अटॅक करण्यानंतर त्या बॉलरवर असलेले दबाव, ते दबाव दिसत होतं, पण त्या दबावामधून राहुलने पुन्हा एकदा वापसी केली. डॉट बॉलची सांगता. यावेळी देखील ऑप्शनच्या बाहेरच्या बॉलला अगदी मिड विकेट रिजन मध्ये टर्न केलाय. सुजित शेवाळे चूक करतोय, चेंडू होतोय फरार, चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. टीमची धावसंख्या 49 आकड्यावर. 3 ओव्हरचा खेळ इकडे संपला. 49 धावा दाखल लागली. सँडी सर फ्लाइंग स्टार्ट म्हणावं लागेल, कारण राजू कंक ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, ज्या पद्धतीने 3 ओव्हरचा सामना करतोय, आउटस्टँडिंग बॅटिंग. जिल्हा आयकॉन आहे, एक जबाबदारी आहे, एक जबाबदारीचं ओझं घेत असताना आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन देताल. काय म्हणाल यांच्या बॅटिंग परफॉर्मन्स बद्दल? सुपर डुपर बॅटिंग यार, कारण शब्द अपुरे पडतील. जी घणघण्यात आणि दणदणीत सुरुवात केली ना त्याला तोड नाहीये विघ्नेश. दॅट इज सुपर. आणि मला विचार 12 मध्ये 36 जवळ रन रेट पाहिला, 49 धावा झाल्या 3 ओव्हरची, आणि असं जर आलेख राहता 82 प्रोजेक्ट दाखवतो. 82 मध्ये जर रोखायचं असेल काहीतरी वेगळे व्हेरिएशन, वेगळी एकदा विविधता ठेवताना जर आणली तर कमबॅक होऊ शकतो, नो डाऊट. चेक. त्याचबरोबर टीम शिंदे ब्रदर्स आणि शरयू स्ट्रायकर्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करूया की आपण प्लीज कॉम्बॉक्स मध्ये या. प्लेइंग 11ची लिस्ट तुमच्याकडे दिली जाईल, ती तुम्हाला अपडेट करून द्यायची आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज या. डेफिनेटली गोलंदाजी करत असताना मागच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 24 धावा खर्च केलेत राहुलने. स्ट्रॅटेजी टाइम आउट आहे, आपण चर्चा करणं गरजेचं आहे, कारण की KSK प्रतिष्ठानच्या माध्यमातून KSK प्रीमियर लीगचं आयोजन हे भव्य दिव्य आयोजन आहे. सँडी सर 7 पर्व तुम्ही या स्पर्धेसाठी जुडलात, आणि KSK प्रीमियर लीग मी देखील फार एक्साइटेड होतो. इतकी वर्ष ही प्रीमियर लीग करण्याची संधी मला लाभली नाही, आणि फायनली अगदी आमचे नयन सकपाळ असेल किंवा शिंदे सर असेल किंवा आमची सगळीच KSK प्रतिष्ठानची मंडळी आहे, आज मला इन्व्हाइट केलं, त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं मी स्वतःला भाग्यवान समजतो की इतक्या मोठ्या स्पर्धेचा घटक म्हणून तुम्ही मला संधी दिली. मॅचच्या दिशेने जाऊया. 3 ओव्हरचा खेळ संपला, 49 धावा आहे. फ्लाइंग स्टार्ट म्हणावं लागेल. राजू कंकला आता थांबावं लागेल, ज्या पद्धतीने सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय, आणि काळेश्वर वॉरियर्स टीमसाठी डोकेदुखी ठरत असेल येणाऱ्या 2 ओव्हरसाठी. सँडी सर नक्कीच विघ्नेश, कारण टॉस जिंकल्यानंतर त्याला वाटलं तर थोडंसं म्हटलं होतं टॉस जिंकल्यानंतर का खेळपट्टी जो सरफेस आहे, जो मॉइश्चर आहे, तो कदाचित आमच्या बाजूने येईल, पण त्यांचे सर्व मनसुबे अक्षरशः मध्ये उद्ध्वस्त करून टाकले राजू कंगने. त्याचे सुपर टुपर 12 चेंडू 36 धावा, 49 आणि 16.33 बेस्ट रन रेट. टॉस दरम्यान देखील राजू कंगने म्हटलं होतं की आम्ही कुठलीही स्ट्रॅटेजी नाही, आम्ही माइंडसेट आमचं क्लिअर आहे, आम्ही अगदी पॉझिटिव्ह अप्रोचने खेळ करणार आहोत, आणि पॉझिटिव्ह इंटेंटने आता बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. जशी 4थ्या षटकाला सुरुवात होईल, ऐकूया महागुरु संतोष म्हात्रे सँडी सरांना. थँक्यू सो मच विघ्नेश. 3 ओव्हरचा खेळ संपला, 49 सध्या एकदम दमदार, वजनदार आणि शानदार सुरुवात. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं आमंत्रण मिळाल्यानंतर अर्थातच अंशिका 11 राजू कंक एज अ सुपर डुपर बॅटिंग, जो अमोल मालुसरे स्वतः संघ मालक आहेत, त्याच्याकडे निश्चित अपेक्षा असेल काहीतरी कमबॅक करून देईल. कमबॅक करून तर 80, 85 का 90 पर्यंत जाण्याची क्षमता राखतो. पहिल्यांदा बॅटिंग करणं आमंत्रण मिळाल्यानंतर अंशिका 11
ज्याने 49 1 आता स्वतः संघ मालक बॉलिंग मार्कवर अमोल मालुसरे कुठले चांगला बॉल मिडल करू शकला नाही. अगदी रेंगडत चेंडू जातो घसत पुसत तिथे फिल्डर येईल फील करेल फक्त सिंगल मिळते. सिंगल धावसंख्या 50 अर्धशतक मात्र सातारा जिल्ह्यातील नामांकित क्रिकेट लीग स्पर्धा पर्व 7 आपण पाहतो. KSK क्रीडा प्रतिष्ठान. त्याला 4 मिनिटांमध्ये आपल्याला हे ओव्हर संपवायचं आहे कारण जे टाईम मॅनेजमेंट आहे ते खूप सक्त आहे आणि त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष असेल किती मिनटं लागत आहेत. 4 मिनटं राहिलेत आणि इनिंग संपण्यासाठी. शॉर्ट थर्ड मॅन आपण पाहू शकतो. शॉर्ट बॅकपट शॉर्ट लेग बॅकपट फाईन लेग आहे. चौथा ओव्हर दुसरा बॉल बॅकफुट ऑन दॅट इज अ लवली बॉलिंग यार. परंतु अंपायर वळलं तर याचाच अर्थ इज अ पिचिंग ऑफसाइड ऑफ स्टंप. जी दिशा होती दिशा मात्र अनुकूल नव्हती. व्हाईटची घोषणा केली. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या मात्र पुढे जाते 51. चौथा ओव्हर किती पतावर आहे. इथून कमबॅक करणं खूप महत्वाचं असेल कारण 80च्या आत जर रोखवायचं असेल डेफिनेटली बॉलरला ती किमया करावं लागेल. पुढे सरसावले तर डाऊन द बॉल. येस द बिग विकेट. जी विकेटची तळास होती विघ्नेश जे शोध होता अखेरकार राजू कंग बॅक इनटू द पवेलियन. काय म्हणाल. डेफिनेटली बघा मागच्या 3 गोलंदाजाला ते जमलं नाही ते आता संघ मालकाने करून दाखवलंय. कारण की आपण जर पाहिलं तर अमोल दादा मालुसरे हे संघ मालक आहेत टीम काळेश्वर वॉरियर्स संघाचे आणि त्यांनी ही जबाबदारी घेतली. पहिला बॉल जरूर वाईट बॉल आला होता पण त्यानंतर अगदी रणनीती आणि माइंडसेट क्लिअर होता की ऑप्शनच्या बाहेर आपण चेंडू टाकायचा आणि ऑन साईड हे स्ट्रॉंगेस्ट झोन आहे राजू कंगचं. त्याच दिशेने आपल्याला त्यांना बाद करायचं आणि खूप चांगला झेल पकडला सुजित शेवाळेने आणि पहिला अगदी महत्वाचा गडी म्हणजेच जिल्हा आयकॉन राजू कंगला परतावा लागेल. धक्का क्रमांक लागतो दुसरा 51 या आकड्यावर आणि आपली 13 बॉलमध्ये 36 धावांचं योगदान करून राजू कंक परतलाय. मोठा अडथळा दूर झालाय सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर काळेश्वर वॉरियर्स टीमचं. आणखी अगदी अमोल मालुसरे जे संघ मालक आहेत त्यांनी काम करून दाखवलं आणि जिल्हा आयकॉनला बाद केलंय. न्यू बॅटर मैदानामध्ये निवली गावचा हा अक्षय निवळे होल्डर या नावाने हे सुपरिचित आहे. थँक्यू सो मच अक्षय. खडा माहिती आहे स्कोररला त्यासाठी धन्यवाद तुझे. सफलता मिळाल्यानंतर सुपर बॉलिंग बॉलर बॅक टू द नो मॅनेज घासट पुसट आणि सरळ चेंडूला करतो फरार 4 रन. गीत वाजवले कोणालाच घाबरत नाही कारण आल्या त्यांनी तेच सांगितलं बिंदास घुसून असं तुटून बोलतो काय ऑफ ड्राईव्ह होत्या. अपोलो गेली त्याच्यानंतर लवली इन द मिडल ऑफ द बँड अँड क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह 4 रन. विथिन स्ट्रोक मध्ये धावसंख्या मात्र सणसणीत मध्ये पुढे जाते 55. बॅकपॅन फटका फसलाय. फटका डाऊन द बॉल. येस इट इज टणखण उडाला होता परंतु दुसऱ्या या फेरीमध्ये अचूक जसा चौकार मला टीट फाटाट काय कमाल केली आहे मी म्हणेन विघ्नेश. थोडासा अमोल दादाकडे जाऊया. त्याची विविधता काय बोलते. विविधता डेफिनेटली प्रभाव सोडताना पाहायला मिळते. डेफिनेटली अगदी जास्त गती नाहीये पण त्याच्याकडे अचूकता आहे भेदकता आहे. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करू शकतो आणि तेच करून दाखवलं अमोल दादा मालुसरे यांनी कारण की संघ मालक आहेत आणि 2 महत्वाचे धक्के होल्डर त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर राजू कंग अशा 2 महत्वाच्या खेळाडूंना बाद करण्यात तो यशस्वी झालाय. आणि या ओव्हरमध्ये धावा किती आल्यात तर फक्त 6 म्हणजेच 4 बॉलमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या आहेत आणि 2 महत्वाची गडी बाद करण्यामध्ये अमोल मालुसरे यशस्वी झालाय. 3 गडी बाद 55 धावा सध्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच. आणि अमोल दुसरे जे संघ मालक आहेत आनंद दादा पवार यांना निश्चित मात्र खुश केलेलं आहे. नवीन बॅट्समॅन गणेश भोसळे तेटली गावचा हा सितारा. अमोल सुपर बॉलिंग बॅकफुट वरता काय बेंड केलं. बेंड करताना मात्र लॉंग लेगच्या ठिकाणी क्षेत्राच्या खाली आहे ते क्षेत्राचं ना एरलं आणि जी रिकामी होती ते जागा भरताना चौकार 4 रन. अगदी स्वतःचा बॅलन्स गमावलं होतं पण चौकार मात्र आला. टीमसाठी धावा येणं गरजेचं आहे. टीमला आता गरज आहे खऱ्या अर्थानं पार्टनरशिपची धावांची आणि उर्वरित 7 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. 59 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात
चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. येस वन सेकंड टीम ओनर बॉलिंग मार आणि आल्या आल्या काय बेहतरीन स्ट्रोक आहे. बॅकफुटवर गेला ऑफसाईड ऑफ पाहिलं होतं त्याने मनातले जे हावभाव होते ना ते मालक ॲज गोलंदाज त्याला ओळखले होते. पटकन ऑफसाईड बळाला त्याच्यात बेंड बनला आणि सर लॉंग लेगच्या दिशेने एक बेहतरीन चौकार चरण. व्हॉट अ शॉट. स्विच इट पण प्रॉपरली टायमिंग नव्हतं. बॅकवर्ड पॉइंट चकला गेला त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. व्हॉट अ लवली रनिंग बिटवीन द विकेट ऑफ द बोथ ऑफ द बॅट्समॅन. 2 धावा मिळतील शेवटच्या बॉलमध्ये. धावसंख्या मात्र 2 ने पुढे जातात. 61 4 ओव्हरचा खेळ बिगनेस संपतोय. 61 वर 3 गडी बाद आणि 6 चेंडू मध्ये किती जास्त धावा मिळतील त्यासाठी जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्रक्षण विनंती केली जाते आपण एकाच ठिकाणी येऊन मीटिंग घेऊ नका प्लीज. चला नेक्स्ट मॅच असेल शिंदे ब्रदर्स आणि त्याच्या विरुद्धामध्ये शरयू स्ट्रायकर्स. आणि याच्यानंतर पुन्हा एकदा ज्या डिमांडेड वाचने तुम्हाला सर्वांना मंत्रमुग्ध करते विघ्नेश. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपण जर पाहिलं तर समालोचन क्षेत्रातील महागुरु संतोष म्हात्रे सँडी सर ऐकायला मिळतील. KSK प्रतिष्ठान प्रेझेंट्स KSK प्रीमियर लीग 2026 हा भव्य दिव्य सोहळा मैदाना 4 मध्ये रंगत असताना पहिल्या 4 ओव्हरचा खेळ संपला आणि बॅटिंग करत असताना अंशिका 11 टीमने 61 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात ज्यामध्ये राजू कंगच्या अगदी 36 धावांचं योगदान दिलं. पण सध्या जे गडीला जर पाहिलं तर सतीश कदम आणि गणेश भोसले हे 2 बॅटर चांगल्या रिदम मध्ये आहेत. 77चा प्रोजेक्टेड स्कोर सांगतोय कारण की मागचं ओव्हर जर अमोल दादा मालुसकर याने अप्रतिम दर्जाचा हाताळला. 2 धक्के दिले. 12 जरी धावा खर्च झाले असेल तरी 2 मोठे अडथळे दूर होताना पाहायला मिळाले. कुणाल गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना षटक क्रमांक कुणाल शिंदे गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. शेवटचा ओव्हर केरगळ तुळशी गाव या गावाकडून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. अनेक खेळाडूंचं अगदी अस्तित्व आज या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळेल. सेकंडवर आपल्याला सतीश कदम पाहायला मिळतील. वाकी गावचा हा खेळाडू आहे. 61 धावा 3 गडी बाद. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पहिलाच बॉल अपस्टम्पच्या अगदी खूपच बाहेर. अंपायर आमच्या दिशेने वळलीत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 62 या आकड्यावर. अगदी जर पाहिलं तर 62 धावा लागल्यात. या ओव्हरमध्ये जर 18 धावा आल्या 17 धावा आल्या तर नक्कीच 80चा स्कोर उभा होईल. आणि या मैदानामध्ये 80 धावा देखील चेस होताना पाहायला मिळतील कारण की सुजित शेवाळे सारखा एक इन्फॉर्म खेळाडू या टीम मध्ये देखील आहे. चांगली बॅटिंग चांगली कॉन्टेस्ट. अकोटपाचा बॉल आहे. पुलचा फटका पाहायला मिळते. नो मॅन्स लँडचे ते चेंडू लँड होईल. क्षेत्र तिकडे आहे दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. खूप चांगला थ्रो आहे आणि फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळेल. फलंदाजाला परतावा लागेल. सतीश कदम थोडासा धावचक अगदी रीतीने बाद होत असताना पाहायला मिळाला. विकेट होतोय पतन. पुन्हा एकदा पहिलं जाईल. कशा पद्धतीने हा स्ट्रोक लगवला गेला. अगदी स्वतः भोवती फिरले होते. थ्रो चांगला पाहायला मिळाला डीप मधून आणि खूप चांगलं कलेक्शन आणि सागर सुतारच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट 22 यार्डच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट आमचे नयन सकपाळ हे प्रोपरायडर आहेत. भरपूर चांगलं टेलिकास्ट सातत्याने पाहायला मिळतं आणि आज KSK प्रीमियर लीगच्या माध्यमातून अगदी क्लीन अँड नीट टेलिकास्ट करण्यामध्ये त्यांचं देखील योगदान राहिलं. नक्कीच नो डाऊट क्लीन क्वालिटी हे सातत्याने पाहिलं तर हेच पाहिजे असतं जे प्रेक्षक जुळले जातात थेट प्रेक्षेपण पाहताना. पर्व 7 मध्ये अतिशय जो दर्जा प्रत्येक वर्ष हा स्टँडर्ड या प्रीमियर लीगचा वाढत जातोय. ही खासियत आहे प्रीमियर लीगची. पर्व 7 खूप अखूट टप्प्यात चेंडू. बॉलर बॅक ड्राईव्ह किरण मोरे पाहायला मिळते. पहिलाच बॉल खेळत असताना आणखीन एक विकेटचं पतन. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट 2 रनआउटच्या पद्धतीने बाद होत असताना पाहायला मिळतील. अति घाई संकटात नाही. किरण मोरे म्हणजेच किरण दादा मोरे हे स्वतः संघ मालक आहेत. ते देखील अगदी पहिलाच बॉल खेळत असताना पहिल्याच बॉलवर धावचीच्या स्वरूपात बाद होत असताना 4 गडी बाद 63 धावा. डीजे मागचा जर बॉल जर पाहिला तर मिड ऑफ रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. डायरेक्ट हिट करण्यात आला आणि अंपायरचा इशारा आला की फलंदाज बाद आहे. न्यू बॅटर गणेश हुक केलाय. फटका चांगला आहे. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करेल पण चेंडू होतोय फरार आणि गणेश भोसलेच्या बॅट मधून येतोय. शेवटच्या ओव्हर मध्ये
एक क्रॅकिंग चौकार. फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता ही आणि जे लॉंग लेग फाईन लेग आहे ना ते ते जास्तीत जास्त चौकार या फटक्याने आतापर्यंत दिले. ही भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपरखेडची खासियत आहे. बरंचसं त्याचे जे फील्ड प्लेसमेंट खाली असतं आणि तुम्ही हुक कराल ना तर जास्तीत जास्त धाबा त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला येताना दिसतील. डेफिनेटली. त्यामुळेच बॅट्समनला जास्तीत जास्त ऑप्शनवर ठेवणं गरजेचं आहे. ती गोलंदाजीची जबाबदारी आहे. आणि कुणाल इथे चूक करतोय, चौकार मिळते. चौकाराने टीमची धावसंख्या 67 या आकड्यावर. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. गणेश भोसले 10 या आकड्यावर खेळतोय. चांगली बॅटिंग तर सध्याच्या घडीला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. इथे चांगला बॉल आहे. अशी गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. ज्या चेंडूचा उल्लेख, ज्या रिझनचा उल्लेख आपण केला होता की शॉर्ट बॉल तुम्ही टाकलात तर स्क्वेअर लेग, फाईन लेग किंवा मिड विकेट रिझनमध्ये धावा भरपूर होतात भूमिपुत्र मैदानामध्ये. म्हणूनच तुम्हाला ऑप्शनवर गोलंदाजी करावी लागेल. ती रणनीती आखली गेली आहे कुणालच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तयार आणि ऑप्शनच्या बाहेरच्या बॉलवर हुक करण्याचा प्रयत्न केला. टॉप एज लागलाय, चेंडू जातोय अगदी शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये. झेल ड्रॉप होत असताना चुका झाल्यात थ्रो करत असताना आणि अंपायरचा इशारा आहे ते 1 शॉट म्हणजेच एकच धाव मिळते. म्हणजेच 1 शॉटचा इशारा आलाय. टीमची धावसंख्या 68 या आकड्यावर. 68 धावा. शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे देखील ऑप्शनवर मारा ठेवला गेला. लाईन पाहावी लागेल. लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा सँडी सर. नक्कीच प्रयोग चांगला करतो विघ्नेश. जसं म्हटलं तू लेग साईडला आम्ही म्हटलं होतं जास्तीत जास्त धाव, तर बॉलरने मात्र विघ्नेशला अनुकरून कोण त्याचा सल्ला ऐकला होता. ऑप्शन चांगले, परंतु प्रयोग थोडासा फसला. पिचिंग ऑप्शनच्या खूप बाहेर. पुन्हा एकदा त्याच दिशेने गोलंदाजी करत असताना ऑप्शनवर जरूर तुम्ही गोलंदाजी करा, पण त्या गोलंदाजी करत असताना तुमची लाईन अँड लेंथ आणि वाईड यॉर्कर असेल किंवा ऑप्शनवर मारा ठेवणं, त्या गोष्टी अगदी तुम्हाला अगदी साध्य कराव्या लागतील आणि अचूकता, भेदकता तुम्हाला दाखवावं लागतील. चुका झाल्यात शेवटच्या ओव्हरमध्ये. कुलांच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये 3 वाईड बॉल आतापर्यंत हाताळलेत. थ्रू द कव्हर स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न करत असताना बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये खूप चांगला झेल पकडला जातो आणि गणेश भोसलेला परतावा लागेल. धक्का क्रमांक लागतोय तब्बल 6वा गडी गारत होते 70 या आकड्यावर. थँक्यू डीजे. अशा तऱ्हेने 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 70 धावा दाफलकाव लागलेत. 71 धावांचं टार्गेट उभं केलंय बॅटिंग करत असताना अंशिका 11 टीमने. तर बघूया 71 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय. नेक्स्ट मॅच शिंदे ब्रदर्स वर्सेस शर्यूट स्ट्रायकर्स या दोन्ही टीमचे कॅप्टन त्याला टॉस साठी आणि आपण टॉस सेरेमनी दरम्यान मैदानाच्या आतमध्ये जाणार आहोत. ओव्हर टू संतोष देसाई सर. चला, दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करू की आपण टॉससाठी शर्यू स्ट्रायकर्स आणि शिंदे ब्रदर्स, ओके, मान्यवरांना देखील आम्ही विनंती करू की आपण टॉससाठी या. मी विनंती करतो मारुती दादा सांगपाळ, नितीन मामा हिंगे आणि सुरेश दादा शिंदे आपल्याला विनंती करतो आपण या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आम्ही टॉस करतोय. तिन्ही मान्यवरांना विनंती करतो या प्लीज. ASK प्रीमियर लीग 2026 ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. पर्व क्रमांक 7 मध्ये ही क्रिकेट स्पर्धा दाखल होत असताना संपूर्ण 7ही पर्व आपण पाहिली, अप्रतिम राहिली आणि ती 7ही पर्व नवी मुंबई नगरीमध्ये झाली आणि त्यामध्ये भूमिपुत्र मैदानावरती खऱ्या अर्थाने ही क्रिकेट स्पर्धा होत असताना खऱ्या अर्थाने खेळाडू असतील, संघ मालक असतील, त्याचबरोबर आमचे कॉमेंटेटर असतील, या सर्वांना भूमिपुत्रमध्ये मैदानावरती आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा येते, मजा येते. इकडे मग समालोचन असेल, खेळाडूंना खेळण्यासाठी मजा येते. भूमिपुत्र मैदान म्हटलं की नवी मुंबई नगरीमधलं एक सर्वोत्कृष्ट मैदान म्हणून या भूमिपुत्र मैदानाकडे पाहिलं जातं. टॉसकडे आपण वळणार आहोत. विनंती करूया मान्यवरांना, आपण या प्लीज. सर्वांचंच या ठिकाणी मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. सामना क्रमांक 2 शर्यू स्ट्रायकर्स संघ मालक आहे
वैभवदादा मालुसरे, विजयदादा शिंदे आणि प्रशांत मालुसरे आणि टीमचा जिल्हा आयकॉन राहुल वांगडे आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं शिंदे ब्रदर्स, गणेशदादा शिंदे, सुनीलदादा शिंदे आणि संदीपदादा शिंदे हे संघ मालक आहेत. आणि त्यांचा जिल्हा आयकॉन आपण पाहिलं तर विवेक शिंदे आहेत. दोन्ही कॅप्टन आमच्याबरोबर जोडले गेलेत, मान्यवर आमच्याबरोबर जोडले गेलेत. आपण करणार आहोत सामना क्रमांक 2चा टॉस. मान्यवरांना विनंती करूया की हवेमध्ये स्पिन करा, कॉल कोण देईल. ओके, शरीर स्ट्रायकर्स करून कॉल दिला जाईल. टेल हा कॉल आहे. हेड शिंदे ब्रदर्स टीमनी टॉस जिंकलाय. निर्णय काय? बॅटिंग करताय. किती धावसंख्या स्कोरपुरती उभी करावी लागेल? ओके, बॉलिंग घेतले त्यांनी. बॅटिंग करायचे. किती धावा स्कोरपुरती लावल्या जातील? 70+ KSKPL कशी वाटते क्रिकेट स्पर्धा आणि भूमिपुत्र मैदानावरती होते? प्रथमतः मी संघ मालकांचा आभार मानतो. एवढ्या मोठ्या पक्षावर स्पर्धा खूप छान असते. 2 वर्ष मी खेळलो आहे, 2 वर्ष फायनल खेळलेलो आहे. तिसऱ्या वर्षी खेळण्याचा प्रयत्न. मारुती दादांकडे जाईन. मारुती दादा, महाबळेश्वर तालुका, जावली तालुका सगळे एकत्र खेळाडू नवी मुंबईमध्ये नगरीमध्ये खेळतात आणि वर्ष क्रमांक 7 आपण साजरी करतोय. तुम्ही कसं म्हणाल या स्पर्धेबद्दल? कोयना सोळशी कांदाटी KSK प्रीमियर लीग 2026 खरोखर हे 7वं पर्व आहे आणि सातत्यानं टिकवणं ही खरी कसोटी असते आणि त्या टिकवण्याला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. सर्व संघमालक असतील, खेळाडू असतील, त्याचप्रमाणे आयोजक असतील, आमचे समालोचक असतील, या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देईन ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल. थँक्यू सो मच. मान्यवरांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती बसून घ्या. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. टीम शिंदे ब्रदर्स या टीमने टॉस जिंकलाय आणि त्यांनी प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ही टॉसची माहिती आहे. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच संतोषजी देसाई सर. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सातारा जिल्ह्यातील नामांकित क्रिकेट लीग स्पर्धा म्हणजेच KSK क्रीडा प्रतिष्ठान आयोजित KSK प्रीमियर लीग 2026 हा भव्य दिव्य सोहळा. 70 धावांचा टार्गेट आहे. बॅटिंगसाठी अगदी संघ काळेश्वर वॉरियर्स संघ मैदानाच्या आतमध्ये उतरल्यात आणि पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू असताना आणि जशी पहिल्या ओव्हरला सुरुवात होईल तसं ऐकूया समालोचन क्षेत्रातील महागुरु संतोष म्हात्रे सँडी सरांना. धन्यवाद. थँक्यू विघ्नेश. व्हॉट अ लवली नो लुक. त्याला लुक दिलं यार विघ्नेश. व्हॉट अ शॉट यार. आणि हा बॅट्समन जर राहिला ना तर सागर इज अ टॉप क्लास स्ट्रोक. बॅकफुटवर जाताना दॅट इज हेड अँड हँड कॉर्डिनेशन सुपर्ब. नो लुक स्ट्रोक. या आधुनिक फटक्याने मात्र कमाल केले विघ्नेश. येस, आधुनिक क्रिकेटचा अत्याधुनिक स्ट्रोक लगवला जातोय. नो लुक स्ट्रोक. अगदी बॅट्समन त्या बॉलकडे न पाहता ज्याला स्ट्रोक लगवला जातो त्या नो लुक स्ट्रोक पहिल्याच बॉलवर पाहायला मिळतो. पहिल्याच बॉलवर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. चौकाराने आपलं खातं उघडलंय. दणदणीत सुरुवात आहे कालेश्वरी वॉरियर्स टीमची. 71 त्याला ओ पुन्हा एकदा फटका. त्याच अंदाजान फटका टॉपेत लागून कोणतं बॅट क्षेत्रक्षे पळाले आहेत, परंतु जी आउटफील्ड आहे ना विघ्नेश ती खूप क्विक आहे. बॉल जरूर थांबवण्यात यश मिळेल पण त्या दरम्यान धावा मात्र मिळत आहेत. 2 धावा काढले. धावसंख्या साबर 14.10 जी सरासरी आपण म्हटलं होतं प्रोजेक्ट आले होतं 80च्या वर जाईल, पण त्याच्यानंतर कमालीची भेदकता आणि जी ॲक्युरेसी होती टीम विनर अमोल मालुसरे याने खऱ्या अर्थाने त्या मॅचमध्ये जान फुकली. राईट मृदू विकेट गुडलेंद्र लो राहिलेला हा बॉल समन डिलिव्हरी चांगला चेंडू होता. टप्पा उचलेला असं वाटलं होतं पण अनइवन बाउन्सिंगमध्ये हा चेंडू थोडासा धीम्या गतीने टाकला. क्लेवर बॉलिंग. ही बुद्धिमत्तेचा वापर करताना अक्कलमंदीची बॉलिंग. सुपर बॉलिंग. मी तारीफ करेल गणेश. जे पहिलं पॉवर प्ले हाताळताना कमालीचे सुपर्ब. गणेश भोसले बॅकफुट वर परंतु फील्ड आहे मिड विकेटच्या ठिकाणी टप्पा जाईल त्यांचा एक सिंगल घेतली आहे. चांगली आहे सुरुवात मी म्हणता येईल कारण 10 जवळजवळ 14.10 ची आवश्यकता असताना आणि या 4 चेंडूमध्ये 7 धावा दिल्या विघ्नेश. डेफिनेटली चांगली गोलंदाजी गणेश भोसलेच्या माध्यमातून पहिल्या बॉलवर जरूर चौकाला आला.
पण त्यानंतर केलेलं कमबॅक, त्यानंतर केलेली वापसी हे देखील गणेश भोसलेच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. वैविध्यपूर्ण गोलंदाजी. इथे देखील चांगला बॉल पडल्यानंतर हलकासा कट झाला आणि बीट करून गेला बॅट्समनला आणि डॉट बॉलची सांगतोय. प्रत्येक डॉट बॉल विजयाचं अगदी समीकरण बदलेल सँडी सर. नो डाऊट प्रेशर वाढेल. जेवढे जेवढे डॉट बॉल देतील, जेवढे निर्धाव बॉल जातील, चेंडू जातील, डेफिनेटली प्रेशर असेल बॅटवर. अतिशय चांगले षटक टाकताना गणेश. सुपर शॉट बॉलर. नो चान्स, नो चान्स. ऍब्सोल्युटली कडक ऑन ड्राईव्ह आणि चेंडूला का होतोय, करतो फरार. व्हॉट अ टॉप क्लास स्ट्रोक. येस रोशन. व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन होतं, वाई तालुक्याचे सुपुत्र, त्याचबरोबर कोपरखेडणे विभागातील लोकप्रिय समाजसेवक संतोषदादा कुंडाळकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहतात. त्यांचं देखील मंचावरती आम्ही स्वागत करत आहोत. त्याचबरोबर वाई तालुक्याचे सुपुत्र युवा नेतृत्व आकाशदादा कुंडाळकर हे देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचबरोबर नवनाथजी चिकणे साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. अंकुर प्रिंटरचे सर्व लाखवड गावचे सुपुत्र अंकुशदादा सांगपाळ हे देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. 80 का एलिमेंटचा विचार केला तर पहिल्यांदा बॅटिंग करताना नेल्सन आकडा होता, तोच नेल्सन आकडा आलेला आहे. हे प्रत्युत्तर देताना कालेश्वरी वॉरियर्सचे मॅच इथून रंगण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. विघ्नेश 11-0 गडी बाद पहिली ओटी होती समाप्ती. पुन्हा एकदा ऐकूया आमच्या कमेंट बॉक्स मध्ये या गोड काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूया. माजी ई प्रभाग समिती सदस्य, त्याचबरोबर महाबळेश्वर तालुक्याचे सुपुत्र आमचे मार्गदर्शक मारुती दादा संगपाळ यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. विनोद संगपाळ यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण मारुती दादा संगपाळ यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. त्याचबरोबर पुढील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. वाई तालुक्याचे सुपुत्र कोपरखिरणे विभागातील लोकप्रिय समाजसेवक आदरणीय संतोषदादा कुंडाळकर साहेब यांचा देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. जितेंद्र मोरे यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण संतोषदादा कुंडाळकर साहेब यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. वाई तालुक्याचे सुपुत्र आणि कोपरखिरणे विभागातील लोकप्रिय समाजसेवक संतोषदादा कुंडाळकर साहेब आपण संतोषदादा कुंडाळकर साहेब यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. त्यानंतर आकाशदादा कुंडाळकर साहेब यांना देखील आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. विनोद या आकाशदादा कुंडाळकर यांना देखील आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. त्याचबरोबर वाई तालुक्याचे सुपुत्र नवनाथदादा चिकणे यांचा देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. प्रदीप चोरगे यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते नवनाथ चिकणे यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. त्याचबरोबर अंकुर प्रिंटरचे सर्व लाखवड गावचे सुपुत्र अंकुश दादा संगपाळ यांना देखील आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. वसंतदादा शिंदे यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर चंद्रकांत दादा सनस यांना देखील आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. गणेश कदम यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. सर्वांचंच या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करूया. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू व्हेरी मच. राजू कंक जिल्हा आयकॉन खेळाडू फलंदाजीमध्ये दमखम दाखवली. आता गोलंदाजीमध्ये देखील पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च केलीत. सुपर बॉलिंग राजू कंक. शेवटचा बॉल
शेवटच्या बॉलवर केला प्रहार, चेंडू जातोय सीमा लगत, क्षेत्ररक्षक गणेश भोसले चूक करतोय, कॅच होते ड्रॉप आणि चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. पर 40+ कोपरखेरणीचे ज्येष्ठ क्रिकेटर जितेंद्र दादा म्हात्रे यांचा देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. सकाराम शेठ कदम यांना विनंती आहे आपण या आपल्या शुभ हस्ते जितेंद्र दादा म्हात्रे यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. त्याचबरोबर KSK क्रीडा प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष आणि जावली महाबळेश्वर तालुक्याचे लेजेंडरी क्रिकेटर सुभाष सुतार यांचा देखील एक विशेष सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. वसंतदादा शिंदे यांना विनंती आहे आपण KSK क्रीडा प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष सुभाष सुतार यांना देखील आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. KSK क्रीडा प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष एक लेजेंडरी क्रिकेटर महाबळेश्वर आणि जावली तालुक्याचे सुभाष सुतार यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. धन्यवाद. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू. 18 बॉल आणि 63 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मागच्या ओव्हरमध्ये खूप चांगली कामगिरी केली राजू कंगने. शेवटच्या बॉलवर जरूर चूक झाली होती पण टीमची धावसंख्या 2 ओव्हरचा खेळ संपला. 18 धावा बिनगड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर गणेश भोसले आलाय गोलंदाजी करत असताना. सुजित शेवाळे हा खेळाडू मात्र सलामीवीर म्हणून का आला नाही असा सवाल अगदी अनेक प्रेक्षक. 18 धावा आल्या. 71 धावांचं टार्गेट आहे म्हणजे 53 धावा अजूनही करायचे आहेत. माफ करा 53 अजूनही करायचे आहेत. 71 धावा अगदी टार्गेट आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गणेश भोसले गोलंदाजी ट्रॅकवर. सागर सुतार फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. तिसऱ्यांदा संधी मिळेल आणि तिसऱ्यांदा देखील ड्रॉप होताना पाहायला मिळेल. 3 कॅच ड्रॉप या 2 ओव्हरमध्ये. संडी सर काय म्हणाल? कॅचेस विन द मॅचेस. नो डाऊट विघ्नेश, तुम्ही जर असे आलेल्या संधी जर वाया घालवणार तर मॅच पासून कुठेतरी तुम्ही निश्चित दूर जाण्याची शक्यता आहे. पकडो कॅच जितो मॅच असं म्हटलं जातं. येस 3 कॅच ड्रॉप झाले. बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये, लॉंग ऑन रिजन मध्ये, आता अगदी एक शॉर्ट कव्हर रिजन मध्ये देखील कॅच ड्रॉप झाली आहे. अशा झेल जर भारतीय टीमने सेमीफायनल मध्ये सोडले असते तर कदाचित ते फायनल मध्ये खेळताना दिसले नसते. म्हणूनच कॅचेस विन द मॅचेस. अक्षर पटेलची काय लाजबाब फिल्डिंग पाहायला मिळाले. हाय क्वालिटीचं स्टँडर्डचं फिल्डिंग पाहायला मिळालं. त्यामुळे तुम्हाला गोलंदाजी फलंदाजी स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर फिल्डिंग देखील तितकंच स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. अकुटपाचा बॉल आहे. राजू कंग त्या खाली आहे. राजू कंग चूक करणार नाही. फलंदाजाला परतावा लागेल. अखेर 36ला परतावा लागेल. 36च्या विकेटचं पतन. पहिला धक्का लागतोय टीम काळेश्वर वॉरियर्स संघाला. फलंदाज सतीश पाठवतो डकआउट. ओव्हरमध्ये काय घडलं तर राजू कंकने फक्त 7 धावा खर्च केल्या. आणि या ओव्हरची सुरुवात देखील ज्या पद्धतीने आपण पाहतोय की चांगली गोलंदाजी सुरू आहे. 2 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केलेत आणि इक्वेशन जर पाहिलं तर 16 बॉलमध्ये अजूनही 52 करायचे आहेत. न्यू बॅटर ज्या गोलंदाजाची, ज्या फलंदाजाची, ज्या खेळाडूची चर्चा आज या मॅच मध्ये सुरू होती तो म्हणजे सुजित शेवाळे. महाफे रुद्र 11 महाफे टीम साठी अनेक वर्ष तो क्रिकेट खेळला. कराडचा डॉन म्हणून त्याला ओळखलं जातं. 19 धावा धावफलक लागलीत. एकच धाव आतापर्यंत पाहायला मिळाली. 19 म्हणजे 19.50 ची सरासरीने रिक्वायर्ड रन रेट आहे. त्यामुळे अडचणीला सामोरं जावं लागेल. सुजित शेवाळे ची विकेट फार महत्वाची असेल अंशिका 11 टीम साठी आणि त्यासाठी गणेश भोसले आपला वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक आणि संघाचं तिसरं षटक हाताळत असताना 19 वर 1 गडी बाद. सुजित शेवाळे वर्सेस गणेश भोसले. पहिलाच बॉल अकोटपाचा हुक केला. चेंडू जातोय अगदी शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. अगदी फंबलिंग पाहायला मिळते आणि 2 धावा कंप्लीट होत असताना जितकी जास्त स्ट्राईक पासून वंचित ठेवाल सुजित शेवाळेला तितका फायदा अंशिका 11 टीमचा होईल. एक एक संधी जर तुम्ही गमावली त्या संधीचं सोनं करेल सुजित शेवाळे. इतकी धमक इतकी चमक आहेत. याच अगदी मागच्याच वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे चषक स्पर्धा देखील आठवते. 2 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता असताना
लगातार 2 षटकार लगवले होते आणि मॅच जिंकून दिली होती. यावेळेस फटका चांगला आहे, दमदार आहे. ही ओळख, ही धमक, ही चमक आहे सुजित शेवाळेची आणि त्याच्या बॅट मधून आला एक पहिला प्रहार, चेंडू मारेच्या बाद, षटकार. तालुक्याचा डॉन म्हणून ओळखला जातो सुजित शेवाळे. आतापर्यंत जर पाहिलं तर चेंडू पुरवायचा आहे. 27 धावा दाखल लागले. सुजित शेवाळच्या बॅट मधून षटकार आलाय. 14 मध्ये 44 करायचे सांडे सर. काय बघता? नक्कीच पाहिलं तर आता खरी अर्थाने जशा आठवणी तू काढल्यास ना विघ्नेश, तसं पूर्णपणे त्या आठवणीला उजाला देताना षटकार फिरपासून दूर होता, परंतु त्याची ती मनगटातील ताकद, दॅट इज फ्लिक रिस्ट आहे, ती मजबूत आहे. आणि हा जो फटका आहे तो खूप अवघड आहे, पण किती इझी करून दाखवला आणि ठोकला षटकार. मॅचमध्ये मी कमबॅक करतोय आणि कुठे जाऊ नका, याच्यानंतर खऱ्या अर्थाने सुजित शेवाळेचा तुम्हाला शो निश्चित पाहायला मिळेल. डेफिनेटली पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. षटकार आला 27 स्कोर बोर्ड. काळेश्वर वॉरियर्स टीम गरज आहे 14 मध्ये अजूनही करायची आहेत भरपूर धावा. 44. त्यामुळे सुजित शेवाळे आता या मॅच मध्ये या 14 बॉलचा कितपर सामना करेल हे पाहणं गरजेचं आहे. गणेश भोसले वर्सेस सुजित शेवाळे. यावेळेस फटका ऑफ ड्राय केलाय. फटका दमदार आहे. लॉंग ऑफ च्या वरून चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. सुजित शेवाळेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक क्रॅकिंग KSK चौकार. आहे ना, आपला जो खेळ आहे, आपल्या खेळावर आपला किती उच्च दर्जा खेळाडू ते दर्शवते. पूर्णपणे जो फाईन लॉंग ऑफ होता ते हिरलं आणि परफेक्टली ऑफ ड्राईव्ह कडक 4 रन, बेहतरीन स्ट्रोक. यस, लाजबाब बॅटिंग सुजित शेवाळच्या बॅट मधून. अगदी 3 बॉल मध्ये 12 धावांचं योगदान देतोय. 400च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. 40 अजूनही करायचे 13 बॉल मध्ये. अगदी खुलबटापाचा चेंडू आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्वतःवर स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. यस, षटक क्रमांक संपले गेले. तिसरं 3 षटकांचा खेस संपलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 32 आकड्यावर. 32 धावा धावफलकावर लागलेत. आता उर्वरित जर 12 बॉल आणि 39 धावांची आवश्यकता आहे. 19.5ची सरासरी अजूनही कायम आहे. मागच्या ओव्हरमध्ये जरूर धावा आल्या होत्या, पण या आता उर्वरित 12 बॉलमध्ये तुम्हाला धावा कराव्या लागतील. मॅच मध्ये तुम्हाला जर हा सामना जिंकायचा असेल तर काळेश्वर वॉरियर्स टीमला अटॅक करावा लागेल. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आता आक्रमण करावं लागेल. काय म्हणाल, कशा पद्धतीने या मॅचकडे पाहतात आणि सुजित शेवाळे वर भरपूर गोष्टी अवलंबून असतील सँडी सर? नक्कीच, नो डाऊट. सुजित शेवाळे जर राहिला शेवटच्या 2 ओव्हरपर्यंत काही करू शकतो, पण 1 ओव्हर ही ओव्हर आहे विघ्नेश, ती खूप इम्पॉर्टन्स आहे. या ओव्हरमध्ये 4 षटकार च्या आसपास आले ना तर मॅच जरूर बनेल आणि कमबॅक करण्याची संधी देईल सुजित, आणि तेवढी क्षमता आहे. शेवटचे सेकंड लास्ट ओव्हर देखील तितकीच महत्वाची आहे. ज्याप्रमाणे T20 मध्ये आपण जेव्हा पाहतो त्यावेळेस 19वी ओव्हर ज्यावेळेस टीम धावांचा पाठला करत असते, डिफेंड करत असते, त्यावेळेस अगदी प्रमुख गोलंदाजावर ती जबाबदारी हाताळण्याची घेतली जाते. अगदी आपण जसप्रीत बुमराह असेल किंवा हार्दिक पांड्या असेल, हे गोलंदाज आणि प्रामुख्याने वापरले जातात. त्यामुळेच या मॅच मध्ये आता सेकंड लास्ट ओव्हर मध्ये कुठला गोलंदाज वापरला जाईल आणि काय रणनीती अंशिका 11 टीमच्या माध्यमातून असेल हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असेल. पण सुजित शेवाळे आता 1 वर्सेस 11 असा सामना पाहायला मिळेल. म्हणजेच अंशिका 11 वर्सेस सुजित शेवाळे हा सामना आता उरलाय. म्हणजेच 12 बॉल मध्ये 39 करायचे आहेत. नक्कीच सातारा जिल्ह्यातील नामांकित क्रिकेट लीग आपण पाहतो पर्व 7, आणि तिथं मॅच मध्ये धमाल उडेल. काय चुंबन तर घेतलं बॅटचं, परंतु येणाऱ्या 12 मध्ये 39 मध्ये काय कमाल करतो जाऊया, थेट पाहूया. तिचे अतिशय स्टँडर्ड वाढवणं हे पर्व 7 आपल्या समोर घेऊन येते. सातारा जिल्ह्यातील नामांकित KSK क्रीडा प्रतिष्ठान प्रेझेंटेड. 12 गेंदे 39 रन. बॉलिंग मार्कवर अक्षय होल्डर. पहिलाच बॉल, व्हॉट अ लवली बॉलिंग यार. इट्स अ पिचिंग, जास्त वळायला बॉल ते पाहिलं अंपायर म्हणून आणि घोषित केलं. एकदा वाढेल बॉल तेच राहतील. आता 12 मध्ये 38. व्हॉट अ लवली मॅच. उपस्थित लाडक्या प्रेक्षकांच्या पर्व 7 KSK क्रीडा प्रतिष्ठाने प्रीमियरमध्ये आम्ही सहर्षाचं असं स्वागत करतो. 12-38 असा मॅच. बॅकफूट वगैरे जागा तिथे गॅप आहे, गॅपला भरून काढताना थेट गेला. इथं फंबलिंग होईल असं वाटलं होतं, पण काय दर्जेदार असं क्षेत्ररक्षण.
लाजबाब टॉप क्लास फिल्डिंग ऑफ द मिड विकेट विजन एरिया. ओनली सिंगल, फक्त सिंगल मिळते. धावसंख्या हलकीशी पुढे जाते ती आता 34 वर 31 बनवायच्या 71चा टार्गेट. आता इथून 11 चेंडूचा खेळ बाकी आणि 11 मध्ये 37. आता स्ट्राईक वरती आहे सागर सुतार, तोही तेवढाच मध्ये. टीम कॅप्टन व्हॉट अ लवली नजाकत यार. जेवढं कौतुक करवणे स्ट्रोकचं कमी असेल. किती सहजतेने मध्ये बरोबर टप्पा ओढला उचली घेतली आणि छातीच्या भरून दॅट इज कमालीचा स्ट्रोक आहे. व्हॉट अ फ्लो ऑफ द बॅट विघ्नेश. डेफिनेटली व्हॉट अ शॉट. अगदी रोहित शर्माची आठवण करून देणारा स्ट्रोक लगवला गेलाय. ज्या पद्धतीने रोहित शर्मा इझी अगदी पुल स्ट्रोक खेळतो त्या पद्धतीने सागर या बॉलवर प्रहार करताना दिसलाय. सागर जर पाहिलं तर 7 बॉलमध्येच 9 धावा केल्या होत्या, पण हा षटकार आला कॉन्फिडन्स देणारा षटकार असेल. त्यामुळेच या मॅच मध्ये सागरला आता चांगला खेळ करावा लागेल, साथ द्यावी लागेल सुजित शेवाळे आणि स्वतः देखील अटॅक करावा लागेल. येस 8 मध्ये 15 वर जाऊन पोहोचलाय शेतकऱ्याच्या सहाय्याने. आता पाहूया अंपायर काय सांगतील. जर अंगाला लागण्याचे शहाणे सागर होतं, योग्य निर्णय घेतला तर अंगाला लागण्याचा स्पोर्ट्समॅनशिप दाखवली आणि येतोय फक्त बिमरसाठी आहे. बिमरसाठी आम्ही निश्चित यासाठी दिलगिरी व्यक्त करतोय. स्कोर मात्र पुढे जातोय, पोहोचले आता 44 वर. 41 बनवायचे 71. इथून आता तुम्हाला 10 चेंडू मॅच मध्ये रंगत आले. जानकडे एका बाजूला स्वतः टीम कॅप्टन आहे, दुसऱ्या बाजूला जिल्हा आयकॉन. ही कशमकश राईट सोडून दिलंय. प्रेशर आहे, प्रेशरवरती कोण निखरला जातो, काही बिखरताना बॉलर बुलिंग मार्कर आहे. एकदम महत्वाचं ओट टाकण्यासाठी अक्षय निवले होल्डर नावाने हा गोलंदाज 80 का एलिमेंट साठी मध्ये तारक मारक ठरतोय. कालेश्वरी वारीमध्ये निश्चित जवळपास त्यांचा इंटेंट आहे. ही मॅच किती सहज साधे, कोणताही प्रेशर नाही. कमरावरती एक हात, एक बॅटला दूर. चला स्पीड अप करा, जास्त वेळ घेऊ नका, अतिरिक्त वेळ घेऊ नका एवढंच मी म्हणेन. पहिली मॅच आपल्या बेटीला अतिशय परवसा. 2 मिनिटामध्ये 4 चेंडू. मी कमाल करतोय या अक्षयची, जो ग्रेट स्कोरर, ज्याने प्रत्येक गावचा जो खेळाडू कोणत्या गावातून येतो. खऱ्या अर्थाने 105 गावं आहेत आणि 3 नद्यामधले 105 गावं, तेथील ही अतिशय चांगले गुणवंत खेळाडू मात्र खेळताना येणारं क्रिकेटचं हे भविष्य आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. सुपर स्ट्रोक, गॅप आहे, गॅप मध्ये भरून काढलेली आहे चेंडू मात्र. व्हॉट अ लवली स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग. गणेश शिंदे टॉप क्लास मॅन फॉर्म कुरोशी. किती चपलतेने गेला ना चेंडू, पण मध्ये खारीची नजर आणि चेंडू मात्र 8. 3 धावा वाचवते. जबरदस्त. हेच हवं असतं बॉलरला, हेच हवं असतं कॅप्टनला. ते केलं आता गणेश याने. व्हॉट अ टॉप क्लास फिल्डिंग, सुपर फिल्डिंग. सिंगल मिळते, धावसंख्या मात्र 1 पुढे जाते. 46 वर आता बनवायचे आहेत जिंकण्यासाठी 9 चेंडू. 28. व्हॉट अ ग्रेट अवे फ्रॉम द बॉडी. 2003चा तो हो टॉप क्लास स्ट्रोक अगेन्स्ट शोहोब अख्तरच्या विरोधामध्ये सचिन रमेश तेंडुलकर. बॅकफूट वर गेला अप्पर शॉट, त्याचा क्लास. सुपर स्ट्रोक यार विघ्नेश. सुपर बॅटिंग सुजित शेवाळे. ऑन फायर. काय बॅटिंग करत असताना आखू टप्प्याच्या बॉलला अगदी थ्रू द डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये फेकून दिलाय. स्ट्रोक लगवलाय. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा अगदी आठवण करून स्ट्रोक लगवला दिला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी 8 बॉल मध्ये 22 धावा करायचे. 49 धावा धावफलक लागलेत. अगदी चांगली बॅटिंग सुरू आहे. सागर सुतार जो 9 बॉल मध्ये 16 धावांचं योगदान देतोय आणि सुजित शेवाळे जो जिल्हा आयकॉन आहे, अगदी कराडचा डॉन म्हणून त्याला ओळखला जातोय, 6 बॉल मध्ये 20 धावांचं योगदान दिलं. ही मॅच ऑन आहे, चेज इज ऑन. 8 बॉल 22 ची आवश्यकता. आता 8 मध्ये 22 म्हणजे जी मॅच ओव्हर पाहिजे होता ना तो बिग ओव्हर आता टीमच्या जवळ आला. सोडून दिले अपसाइड ऑफ सम इज पिचिंग इज वाईट. एक्स्ट्रा धाव मिळते. थोड्याशा चुका होत आहेत परंतु चांगला प्रयत्न करतो. मी दाद देतोय होल्डरला, हेच करायचं. परंतु थोडंसं आहे ना दिशा भरकडले. ती जर नियंत्रण मॅचला कमबॅक करून देईल होल्डर डेफिनेटली. 8 मध्ये 21 धावा. व्हॉट अ कडक मॅच. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ माय गॉड, नो मॅन इज देअर. चान्स फॉर द कॅच. कॅचेस विन द मॅचेस. ओ माय गॉड, काय काढलं पहा. कधी हवी बॉल, कधी त्याच्यावर ताव मारताना त्याला बीट करताना फिल्डर, कधी मात्र पुन्हा एकदा दुसरा फिल्डर. हे रिले कॅच आपण पाहिले होते विघ्नेश येस सेमीफायनल मध्ये अगदी क्रुशियल मोमेंटला अक्षर पटेल आणि त्याचबरोबर शिवम दुबे यांच्या माध्यमातून हा झेल पकडला होता. पण आता काय घडलं की कॅच ड्रॉप झाली आणि धावा वाचवण्यामध्ये सुमित यशस्वी झाला. काय घडलं ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. अगदी टप्पा पडला होता बाउंड्री लगत आणि तिथे स्वतःला झोकून
हा बॉल अडवलाय. फुल टॉस बॉल चूक केली आहे गोलंदाजाने आणि क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाही. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. येस, आणि रिव्ह्यूची मागणी केली आहे. येस, बॅटिंग टीमने मागितले तो रिव्ह्यू. जर त्यानं वाटलं होतं थोडंसं मला जरा संशय येतो का माझ्या कमरेच्या वरती आहे तर ठोकले जरूर षटकार. जर बॉल नो बॉल ना दॅट इज अ व्हेरी इझी कम बॅक टू द कालेश्वरी वॉरियर. काय मॅच कुठे होती, मॅचला बनवले. एक बाजूला पाहिला तर कराडचा हा एक डॉन, तर दुसऱ्या बाजूला टीम कॅप्टन सागर सुतार. बेहतरीन बिल्टअप द क्रुशल पार्टनरशिप. आता नो बॉल पाहिलं जातं. पिचिंग कुठे कमरेच्या वरती जाईल ते पाहिलं जाईल. जे आमचे ऑफिशियली अंपायर आहेत थर्ड अंपायरच्या दिशेने सूर्यकांत अडाव जे बात आहेत निरीक्षण केलं. खूप क्रुशल मोमेंट आहे. 71चं लक्ष इज अ फेअर डिलिव्हरी. बरं पुन्हा एकदा गोलंदाच्या बाजूने आहाला रिव्ह्यू संपला. आता बॅटिंग घेणाऱ्या टीमकडून आता पाहूया षटकार मिळेल. 6 ने धावसंख्या वाढली जाते, ती पोहोचते 57 वर. आता चेंडू राहतात 6 मध्ये 14. 6 मध्ये मॅच जवळलेलं आहे डेफिनेटली. पण 1-2 डॉट केले ना विघ्नेश, एखादी विकेट पडली तर निश्चित त्या आशा दुसऱ्या झालेल्या आहेत अंशिकाच्या, त्या आशाला मात्र जिवंत करेल बॉलर. जाणूया पुन्हा एकदा आमच्या विघ्नेशच्या तोंडून 6 बॉलची संपूर्ण कहाणी. 6 चेंडू आणि 14 धावा. एक खेळाडू रिंगणाच्या आतमध्ये येईल. कल्याणी घोरपडे सरांचा इशारा आला की टाइम सेट झाला होता आणि टाइम अगदी तुम्ही खर्च जास्त प्रमाणात केला, त्यामुळे अंपायरचा एक डिसिजन आला की एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये येईल. म्हणजेच तुम्हाला अगदी ज्या 14 धावा डिफेंड करायच्या आहेत त्यामध्ये तुम्हाला थोडंसं आता स्ट्रगल करावं लागेल. 23 मिनिटं तुम्ही 4 षटकासाठी खर्च केले, त्यामुळेच लक्ष ठेवा. आमचे स्कोरर असेल, आमचे अंपायर असतील, हे देखील तेच पाहणी करत असणार आणि आता तुम्हाला पॅनलाइज केलं जातोय. आता 6 मध्ये करायचे 14 धावा. पण काय बॅटिंग सुरू आहे सागर सुतारने. त्याचबरोबर ज्यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे कुपरखेरणा 40+ ज्येष्ठ क्रिकेटर आणि त्याचबरोबर भूमिपुत्र मैदान ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्यातून खऱ्या अर्थाने KSKला सातत्यपूर्व मिळत राहिलंय. ज्ञान विकास शिक्षण संस्थेचे विद्यमान खजिनदार आदरणीय विद्यानंद भाऊ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. भाऊ, आपलं मनापासून सहर्ष स्वागत. वेलकम भाऊ. अगदी हसतमुख असणारा चेहरा आज आमच्या मंचावर आहेत. सगळ्याच मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 14 करायचे. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर डुपर ओव्हर होईल याची नोंद देखील घ्या. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय. किरण मोरे कॅप्टन. अकोटप्प्याचा बॉल हुक केलाय, चेंडू जातोय फरार. विकेट एरिया मध्ये दणदण करत सीमारेषे पलीकडे सुजित शेवाळच्या बॅट मधून येतोय एक क्रॅकिंग चौकार. 4 धावा. विघ्नेश, ही चूक करणे थोडस मात्र महत्वाचं होतं. चूक झाली आहे कारण आपण पाहतो सातत्याने जे लॉंग लेग आहे, फाईन लेग आहे, ते क्षेत्रामध्ये किती गॅप आहे आणि अशा प्रकारे मिडियम लेग स्टम्पला चेंडूतून बाउन्सिंग केला दॅट इज डेफिनेटली चान्स टू द बॅट्समॅन टू हिट ऑफ द हुक किंवा शॉर्ट पुल. ते हुकचे फटके आले आणि शॉर्ट मॅच लवकर मात्र घेऊन जाईल अर्थातच कालेश्वरी वॉरियर्स. डेफिनेटली आता 5 मध्ये 10 धावा करायचे. सुजित शेवाळ सेकंडवर आहे. इथे बॅटची इनर चेंडू जातोय अगदी विकेट किपरच्या मागे. फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. किरण मोरे संघ मालक आहेत, अगदी जबाबदारी आहे. मागच्या इनिंग मध्ये जर पाहिलं तर अंशिका 11 टीमच्या अगेन्स्ट काळेश्वर वॉरियर्स टीमचे संघ मालक अमोल दादा मालुसरे यांनी चांगली कामगिरी केली होती. आता आपल्या टीमसाठी अंशिका 11 टीमसाठी किरण मोरे यांना देखील चांगली कामगिरी करावी लागेल. आता 4 मध्ये करायचे 10 धावा. 4 बॉल 10 धावांची आवश्यकता. कराडचा डॉन मिस्टर सुजित शेवाळे भरपूर चांगलं क्रिकेट खेळले. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या अनेक स्पर्धा गाजवल्यात. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक आयकॉनिक खेळाडू म्हणून स्पर्धेमध्ये आपली चमकदारी कामगिरी करत असताना यावेळेस फटका चांगला आहे. व्हॉट अ शॉट. जिंकण्याचा इरादा आहे पक्का. प्रेक्षक झाले हक्का बक्का. सुजित शेवाळे डॉनच्या बॅट मधून आलाय क्रॅकिंग छक्का. व्हॉट अ शॉट. अनस्टॉपेबल आणि रन मशीन सुजित शेवाळे सेट ऑन फायर. षटकार आलाय. ग्रेट फिनिशर म्हणून त्याची भूमिका खूप इम्पॉर्टन्स असते आणि ग्रेट फिनिशर कसं असो त्याचा एक जिवंत उदाहरण देताना व्हॉट अ शॉट यार. पिक द शॉट व्हेरी क्विकली and throw the widest long on is a big man to Dawn of the कराड विभागातील हा सुजित शेवाळे. बेहतरीन स्ट्रोक आणि 6 रन. सुपर बात. आता मॅच जवळ आली. मॅच येऊन ठेपली. आता 3 मध्ये 4 करायचे. 3 बॉल 4 धावा. काय बॅटिंग आहे आपल्या कारकिर्दीमध्ये. अगदी सुरुवातीपासून सुजित शेवाळेने अगदी दमदार खेळ दाखवला आणि बघता बघता टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा डॉन म्हणून ज्याला ओळखला जातोय मॅन फ्रॉम कराडचा ढाण्या वाघ
KSK प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना आता 3 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता आहे. प्रेशर असेल गोलंदाजावर. गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना पहिला सामना. टप्प्याचा बॉल चूक केली आणि अशा तऱ्हेने हा सामना फिनिश झालाय. अवघ्या 3 बॉल ठेवून हा सामना जिंकलाय. वेल प्लेड टीम काळेश्वर वॉरियर्स आणि हार्ड लक टीम अंशिका 11 हा संघ पराभूत होत आहे. वेल प्लेड. जाऊया या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. नो डाऊट अबाउट दॅट मिस्टर जॉन. 11 बॉल 35 धावांची झंझावत खेळी करणारा सुजित शेवाळे ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. अगदी मेगा स्क्रीनवर पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट 22 यार्ड्स आमचे सचिन शिंदे सरांचा आहे चॅनल आहे आणि त्या चॅनलवर अगदी मेगा स्क्रीनवर सुजित शेवाळे कराडचा डॉन त्याचबरोबर सागर सुतारे कॅप्टन आहे काळेश्वर वॉरियर्स टीमचे ते देखील आपल्याला मेगा स्क्रीनवर पाहायला मिळते. दोन्ही बॅटरने अगदी जिल्हा आयकॉन आणि कॅप्टनने जबाबदारी सांभाळली आणि अगदी 71 धावांसारख्या मोठ्या टार्गेटला पार केलंय. 31 धावांची झंझावत खेळी केली. तो ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर डॉन सुजित शेवाळे. सुपर बॅटिंग यार, सुपर कडक बॅटिंग.